बाप रे, बघा फणस बघा, खालीच बघा वरती बघा फणस केवढे आहेत. भरपूर फणस झाले ना त्या साईडला ते बघा. आता बघूया आहे, हा तयार वाटतोय ना. आपण तयार झालो. हा तर इकडे ना आता पप्पा वरती चढतायत. तर वरती जो फणस आहे ना तो काढायचा आहे. रस्सी घेतलाय आणि कोयती घेतलाय कापायला. तो दिसतोय वरती, तो बघा तो फणस काढायचा आहे. हा बघा इकडे ना पूर्ण देठ आहे फणसाचा. आता पप्पा सर्व कटिंग करून घेतात. ते पूर्ण बांधलेलं आहे. चला करता ना, टाईट आहे ना. हा बघा कापलाय, आलाय खाली. हा बघा मोठी साईज आहे. 20 किलोचा असेल जवळपास, 20-21 किलोचा. त्याची सगळी घेऊन जातात ना. घेऊन जातात सगळी पोराने. हा पाळलं नाही हो, कोण पण येतं घेऊन जातं. घेऊन जातो. हा बघा पूर्ण कटिंग करून झालेला आहे आणि जबरदस्त हा बघा छान तयार झालेला आहे. एक नंबर आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या वाड्याच्या इथे, खास करून फणसावरती. आपल्या वाड्याची इथे ना पूर्ण आपली म्हणजे फळांची बाग आहे आणि तिकडे ना आपले 2 फणस आहे, एक कापा आणि दुसरा बरका. तर आम्ही दरवर्षी म्हणजे जेव्हा पण गावाला येतो ना मुंबईवरून, तेव्हा नेहमी तिकडे वाड्याच्या इथे जातो, कारण तिकडे काही ना काही आता मे महिन्यामध्ये ना मिळतो आपल्याला. तर आज खास करून फणसावरती चाललेलो आहोत आणि बघूया कोणकोणते फणस झालेत, कापा झालाय की नाही, बरका झाला की नाही. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळीच आम्ही चाललेलो आहोत. उशिरा चाललोय कारण दुपारचा ऊन वगैरे असतो. तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत वाड्याशी जायला. इकडे बघता आईने ना सर्व सामान वगैरे घेतलंय. रस्सी लागणार आहे, कोयती आहे ना. हो, कोयती आहे, रस्सी आहे आणि घमेल घेतलंय. फणस काढाय कशी रस्सी पण लागते. हा आई आणि पप्पा दोघे चाललेत. बारके पप्पा पण येतात ना, ते पुढे गेलेत. हा चला तर फणसवाडीतून तिकडे जायचंय वाडीच्या इथे. पप्पा आहेत तिकडे पुढे, ते बघा थांबलेले. इकडे ना आता फणसवाडीत आलोय. इकडून असा वरती जायला रस्ता आहे. आणि आज वातावरण बघा कसं झालंय, अजून पूर्ण ढगढग आलेत काळे. हे बघा तिकडे बोलत होतं आमच्या शेजारच्या गावामध्ये पाऊस पडून गेला. काय माहित आज पाऊस येत आहे की काय. चला, मे महिन्यामध्ये पाऊस काय अचानक भयानक कधी पण येतो. आजी, आजी तिकडे. चला हा हो जाऊन येतो. चला जाऊन ये वरतून बघून येऊ. इकडे ना पुढे आजी पण आले. आजी वाड्याशी येते वाटतं. हे बघा इकडे ना आंब्यावरती आंबे झाले, त्या मस्त आंबे झाले ते बघा. हे हापूस आंबे आहेत. ह्या कंपाऊंडमध्ये ना नेहमी भरपूर आंबे होता. हा खालपर्यंत रोडपर्यंत मोठा कंपाऊंड आहे. इकडे ना आकू पण आलाय मागून येत होता. चला चला जाऊया पुढे. हा इथे खापरांचा फणस आहे, ह्याच्यावर नेहमी फणस असतो. अरे लय झालेत, बाप रे. बघा फणस बघा, खालीच बघा वरती बघा फणस केवढे आहेत. भरपूर फणस झाले ना त्या साईडला ते बघा. पिकून पुसला तरी पण कोण नाही काढत. हो ना, टाइम नाही वाटत माणसांना. लग्न आहेत ना गावात भरपूर रोजची, त्याच्यामुळे माणसांना काय टाइम नाही. हा बघा इकडे फणस तयार होऊन तो कुसून गेला पूर्ण असा. काढायला टाइमच नाही कोणाला. एवढा मोठा फणस आहे. हा गोलूच्या आजीचा फणस आहे. हा बघा भरपूर फणस झाले त्याच्यावर. हा ना मोठा फणस आहे. फणसाची साईज बघा तुम्ही, चाट पडायला एवढे मोठ्या मोठ्या साईजचे फणस होते. तर इकडे ना आजीच्या वाड्याच्या इथे आलेलो. आजीला पण काय वाड्याची कामं. आजी काय करायली? आला थापी बिटी हाबग मासवणी कवाडे बिवाडे मोडले. हो आता शेवट लावताय. हे बघा काय माहित कसं गेलं. कवाडे तुटलंय, दुरुस्त करायला लागेल. हटी पण तशीच उलागली आता. हो इथे आजीच्या इथे ना वाड्याच्या इथे जांभूळ आहे. लवकर आलेली ती. काय नाही सर्व जांभळं संपली. इथे कशी जवळ असतात म्हणजे आजी सगळी घेऊन जातात ना. घेऊन जातात सगळी पोराने. हा पाळलं नाही. हो कोण पण येतं घेऊन जातं, घेऊन जातं. त्याच्यामुळे जांभळं नाही आहेत, सगळी उलागली. शेव बांधून पण चप्पल. हो चला जे आम्ही जाऊन येतो तिकडून. हो जा. हा येतो चला. संध्याकाळचं क्लायमेट बघ कसं झालंय, एकदम भारी वातावरण झालंय. पाऊस पडला आज.
हो सांगितलं मी. तिकडं जावळ्याच्या गावात पण आपल्या आहे शेजारच्या गावात पाऊस येऊन गेला. तिचा. मे महिन्यात कधी पण काय भरोसा नाही हो ना, पावसाचा. गरम पण लय होता. हो हा बघा ना, ढग पण ना पूर्ण आबूट वातावरण आहे. आकाशवरती दिसत नाही बघा, पूर्ण काळे काळे ढग आलेत. काय भरोसा नाही, आज कदाचित पाऊस येऊ पण शकतो. चला आता ना जवळपास संध्याकाळचे 4 वाजले असतील आणि 4 वाजताचा आता ना क्लायमेट झालेलं आहे आणि आम्ही थेट निघालो आता वाड्याच्या इथे. आमचं दरवर्षी म्हणजे ना गावाला आलो की पहिलं वाड्याच्या इथे बघून येतो, की कारण तिकडे ना आमची सर्व लागवड केलेली वेगवेगळ्या फळांची बाग आहे, तर तिकडे ना काही फळं नेहमी असतात. चला आता आलोय आपण वाड्याच्या इथे. ओपन केलंय इकडे. चला बघूया ह्या वर्षी काय काय झालेलं आहे. मागे मध्ये आलेलो ना, साफसफाई करायला आलो होतो, मागे गावाला आलो होतो तेव्हा. चला आता बघूया काय झालंय ते. फणस कदाचित झाले असावे, म्हणजे पिकलेले तयार भेटले तर बरे. चला सांभाळून जायला लागतोय, खाली काटे वगैरे आहेत. तरी पण साफसफाई केलाय ना, त्याच्यामुळे या टायमाला एवढा गवत नाही तर भरपूर गवत असतो इकडे. बघायला नको, तो दिसतंय तिकडे, तो बघा गवत सगळा काढलेला आहे. ही कलमा आलीच नाही बघा. हा ही कलमा तुम्हाला दिसतात, एवढी कलमा आहेत पण एक कलम नाही कुठं आंबा दिसत. हा ही दादाची आहे ना? ही दादाची हात, ही आण्याची हात, हा, ही आपल्या काकांची. सगळ्यांची आहेत, म्हणजे सगळ्यांची अलग अलग सर्व झाडं पण लावलेली कुठल्या आहेत. कलमावर एक आंबा दिसत नाही. काढून नेला असते मला वाटतं. नाही, या वर्षी आलेच नाही. हा आंबे जास्त नाहीत. या वर्षी सगळं मोर आलेला सर्व काळा पडून गेला. इकडे हा पण इकडे फणस आहे वाड्याच्या इथे. ह्याच्यावरती पण झाले ते बघा, वरती मस्त फणस आलाय. चला खाली उतरून बघूया आपल्या फणसावर किती फणस झाले ते. पप्पा खाली उतरलेत तिकडे. तर इकडे आलोय आता आपल्या फणसावरती. हे बघा तयार वाटतोय नाही. हा इकडे 3 आहेत, तिकडे 1 आहे, तो बघा झाकून ठेवलाय. 2 आहेत तिथे. त्याच्या मागे आहे वाटतं. 5-6 एकूण आहेत फणस. आणि वरती बघा, वरती भरपूर मोठ्यातला आहे फणस. हा वरती मोठ्या साईजचा आहे. आता बघा आहे, हा तयार वाटतोय ना. आपण तयार झालो. हा आणि वरचा पण बाप्पा तयारच वाटतोय ना. तो वरचा आपण काढून घेऊया, बहुतेक तो मोठाच आहे, तयार आहे. आपण तयार आहे. काढायला मुश्किल आहे. तो काढायला मुश्किलच आहे. तो वरती बघा केवढा आहे. तरी पण काढायला लागलं. चढायला लागेल वरती, त्याला रस्सीन काढायला लागेल त्याला. तर इकडे ना आता पप्पा वरती चढतायत. तर वरती जो फणस आहे ना तो काढायचा आहे. रस्सी घेतलाय आणि कोयती घेतलाय कापायला. तो दिसतोय वरती, तो बघा, तो फणस काढायचा आहे. सांभाळून जावा, आई खाली आहे पकडायला फणस. आंब्यावर जरा मंदुकी आहे रे, तोडायला लागेल. ह्या आंब्यावर काय झालं नाही ना. तिकडे ना आता पप्पा वरती चढत चाललेले आहेत. ते बघा कुठे गेले, वरती टोकावर गेलेत. बरोबर जावा. तिकडे वरच्या साईडला पूर्ण आहे फणस. तो बघा कुठे. बरोबर जावा, चढायला आहे तशी जागा मस्त. हे पण फणस हे बघूया, हा काळा, हा वाटायचा आहे बघूया, नाही तर काढायचं आपण. रस्सी घेऊन पप्पा चढत येतो वरती. चला आता ना मी पण वरती चाललोय. पप्पांना तिकडे मदत करायला, बांधायला आणि कापायला पण. एक पकडायला माणूस लागतो. चला आता इकडे ना वरती आलोय आणि पप्पा आता ना सर्व फणस बांधून घेतात. हा बघा मोठ्या साईजचा फणस आहे. हे खाली ना असा फासा तयार केलाय. तो फासा पूर्ण असा गच्च पॅक बंद करायचा आहे, म्हणजे कसं तो सटणार नाही फणस. बघा आणि वरती तो देठ आहे ना, तो कट करायचा आहे आपल्याला. आणि वरतून मग खाली खाली सोडू, आई पकडेल खाली मग फणस. अशी टेक्निक असते. वरचा हा कसा वजन खूप असतो ना, तर वरतून खाली आणू शकत नाही फणस. त्याच्यामुळे अशी ट्रिक गावाला वापरतात, जेणेकरून हा फणस इझिली आपल्याला अलगद खाली सोडता येईल. तर खाली हाईट बघा केवढी आहे, एवढी खाली हाईट आहे, इथून घेऊन जाऊ नाही शकत. त्यासाठी अशा प्रकारे हा ट्रिक वापरतात. फांदीला बांधला. रस्सी पकड. तर इकडे ना वरती ती डेलकी दिसत आहे ना, त्या डेलकीमधून अशी रस्सी टाकल्या, म्हणजे पूर्ण जोर फणसाचा त्या वरती डेलकीवर पडेल आणि आपल्याला म्हणजे हात लावायची गरज नाही. हा बाई इकडे ना पूर्ण देठ आहे फणसाचा. आता पप्पा सर्व कटिंग करून घेतात. ते पूर्ण बांधलेलं आहे. चला करता ना. ह्याला जरा तरी टच केला ना तर पूर्ण खाली तू लगेच देठ कापला जातं. आकू टाईट पकड.
खाली बघा पायावर बिवर पडे, चीक भरपूर आहे. अगे तो हा मला पकडायला नाही भेटणार. हा मग तुम्ही पकडा एका साईडने, नका नाही तो टाईट पकडा तो येईल तो. अगे तुम्ही पकडा पकडा तुम्ही हातावर पकडा, हा ना बा फांदी. पाय बघा, पाय साईडला करा. आकू टाईट पकड. आता काढतोय. हा बघा कापतायत पप्पा. टाईट आहे का भरपूर? जाम आकू पकडून ठेव. टाईट आहे ना? हा बघा कापलाय मस्त पूर्ण ना कटिंग करून घेतलेलं आहे. आता हळूहळू ना खाली सोडतोय बघा. आकोने खाली पकडलाय, तो हळूहळू हळूहळू खाली सोडते. खाली पकडायला आहे. आकू तो बघा तिकडे उभा आहे खाली. सोड आक्या रस्सी सोड. तिकडे उभा आहे आकू. हा सोड. हा बघा येतोय हळूहळू खाली. सोडीचा फास्ट फास्ट. सोडा. सोडा. आलाय खाली. हा बघा आहे ना? मोठी साईज आहे. हो, मोठी size आहे. एक माणसाचा वजा आहे. ठेव खाली ठेव. आणि हा बघा चिकन पातळ झालाय त्याचा. पातळ झाला म्हणजे पूर्ण तयार आहे. ती माती लावायला लागेल जरा. माती लावायला लागेल. चीक थांबेल म्हणजे. काढून घे पूर्ण. चला हा बघा काढलेला आहे पूर्ण मोठा फणस. 20 किलोचा असेल जवळपास, 20-21 किलोचा. चला आता ना अजून एक फणस आहे, 2 फणस आहे आणि त्या फणसावर पण आता फणस झाले ते तुम्हाला दाखवतो. ह्या टायमाला ना म्हणजे छोट्या फणसावर दरवर्षी होत नाही, पण ह्यावर्षी झाले छोट्या फणसावरती पण. हे भरपूर झालं ना? हो पण हा लेट आलाय, अजून बारीक आहे फणस. हा छोटा आहे अजून. हे बघा इकडे बघा केवढे फणस झालेत. हा बरका आहे. हा बरका फणस आहे. ह्याच्यावरती बघा हे लहान लहान साईजचे आहेत पण मस्त फणस झालेले आहेत. मुंबईला जायचपर्यंत होतील ना. हो हे बघा वरती पण त्या साईडला पण आहेत. तिकडे ते बघा वरती शेंड्यात आहे तिकडे. आणि इकडे याला आपण भाजीसाठी आहे आणलेला नाही हा. हो ह्याच्यातलं भाजीला नेलेलं आपण फणस. मस्त भाजी भाजी जाते. होते. पप्पा काय तिकडे आंबे आहेत पप्पा पुढे गेलेत ते बघा. आंबा दिसला वाटतं. आपले आंबा तयार झालेत वाटतं. चला बघून येऊ. हे तयार झालं या कामा. चाललंय तयार ना? तो काय पिकलाय. हो मस्त लाल झालं. ही कुठे गेला मारलेली आंब्याला. हा कुठीचा आंबा हा बघा एक नंबर तयार आहे. ह्याच्यावर छोट्यावरती झालं मस्त तयार झालं. पप्पा काढतात आता. थांबा व्यवस्थित काढण्याचं परत. आकुची हाईट आहे. आकुची हाईट पोचत. हा लांब कशाला हा चिक पण ना खतरनाक असं कलर गेला तर. हा बघा फुल तयार आंबा आहे. फुल ते आपल्या झाडावरचा हापूस आंबा रत्नागिरीचे. तेवढं होईल ना. ह्याच्यावर झाले ते बघा. तुम्ही लोक ही पण ही मोठी होती. भरपूर आहेत त्याच्यावर पण आहेत. हे बघा इकडे पण झालेत आंबे. त्या साईडला आतमध्ये पण आहेत. आणि इकडे बघू हे बघा आतमध्ये झालेत. इकडे छोटे छोटे आहेत. अजून टाइम लागेल. आंबा आणि तर. हो पाठीकडून आलं. इकडे पण आलं तर बघा. त्याच्यामुळे अजून इकडे इथे आहे वरती पण आहे. छोटी छोटी साईज आहे. मला वाटतं होतील अजून थांबलं तर होतील ते चांगले तयार होतील. यावर्षी आंबे छोट्या आंब्यावर आलेत आंबे. बरेच खायला मिळतील. तो तिकडचा आहे ना हा नाही काढत आहोत. नंतरला बोललो जास्त काळ पण खायला ठिकाणा नाही म्हणून बोललं एकच अगोदर काढूया. तो खाल्ल्याच्या नंतरला हा काढायला येऊ परत. तर ही रस्सी वगैरे आता येतो. ही फाटी पण थोडी भेटली इकडे चुलीला होतील. इकडे नेहमी येतो ना तेव्हा खाली येत जात नाही आम्ही. काही ना काही घेऊनच जातो. चला पप्पा पण पुढे आहेत. हा? आता जवळपास 5 वाजत असतील. आपण 4 वाजता इकडे आलो तरी पण 1 तास इकडे गेला आपला. आणि एक फणस मोठा मिळालेला आहे. इकडे बघा करवंद पण आहेत आमच्या इथे म्हणजे वाड्याच्या इथे. या साईडला बघा झाली चांगली करवंद शेवटपर्यंत असतात. चला बाबा निघूया. हा ठेवायला लागेल असा कारण बैल वगैरे घुसण्याची शक्यता असते. लाकूड लावून ठेवतो आम्ही. चला निघतोय आता. ह्या फणसावरती पण बरंच फणस झालेत. बापरे फणस बघा केवढ्या तिकडे. हा फणस खूप लेट पिकतो पण ह्या फणसावर कितीतरी फणस झाले ते बघा. बापरे मोठी साईजचे फणस. आता वरती पण आहे बघा पूर्ण भरलेला आहे. चला आता ना घरी जाऊन हा फणस पिकायला
1 ते 2 दिवस जातील कारण तयार आहे. मग पिकल्याच्या नंतरला तुम्हाला कापून पण दाखवतो आतमध्ये गरे कशा असतात. हा आपला फणस आहे ना पूर्ण कापा फणस आहे, जे गरे 1 नंबर लागतात. हे बघा इकडे ना आजी पण आता बिया वाजते, वाड्याची बिया वाजायली. टाकलेच आजी? टाकलं ना आतमध्ये, ते बघा काजूच्या बिया मस्त भाजलेल्या बिया 1 नंबर लागतात. उडतं चीक डेंजर असते, साईडलाच उभा राहायला लागतो, काटीन करायला लागतो. इकडे बघा बाबा पण आले. तुमच्या नातूला माल्यावर फणस आणला ना, सगळी काढता सगळे आधी जाऊन बघा. बघू गुरा या येऊ द्या, नाही भियत गुरा. मी आहे तो कोण कशी भियत गुरा बांधलेत ना. आहेत गुरा बांधलेले, घाबरून गो भावासाठी ती नाही काय करणार. ठीक आहे ना, इकडे बसले सर घर खाता. बरं आहे माझी मग. हा, ते हो ताईला बघितली, ताई मागे हो वरती ताई फणस पडत आहे. अरे बघू गुरा. या हो गाय किती आहात? 3 गाई 4 बैल. बरेच सगळे आहेत गुरा बाबाने. माझ्या भावांचे बाप गुरु आहेत. हो सर्वांनी ह्या लागतात रोजची. हा. पाड्या किती 2 आहेत ना? 2 वासरं आहेत, हा 3 बैल आहेत, 2 गाई. बरीच आहेत. नाही मारणार बेटा, नाही मारणार. तर मंडळी इकडे बघताय वाड्यापासून ना आपण हा फणस आणलेला आहे आणि आता फणस ना पिकलेला आहे. तर आई तुम्हाला आता कटिंग करून दाखवते कशा प्रकारे आतमध्ये येते. इकडे हा ना आपण डबा घेतलेला आहे सर्व गरे काढायला. सुरी आहे, पहिला तेल लावायला लागतो ना. ते हातीला सुरीला तेल लावून घ्यायचा. हा कसं चीक असतं तुम्हाला लागत नाही आपल्या हातीला. म्हणजे देठामध्ये ना भरपूर चीक असतो या साईडली. कापत गेला ना की चीक भरपूर बाहेर पडतो. आणि एक कपडा पण घेतलेला आहे चीक पुसायला. चला इकडे आता कटिंग करून घेतोय, बघूया कसं आहे. हा पूर्ण ना कापा फणसच आहे आणि कापायचे गरेच खायला मस्त एकदम भारी लागतात. हा भारी एकदम सुगंध ना मस्त सुटलाय ना. चला आपला घरचा फणस. घरचा फणस आहे, अजून कट मारायला लागेल. हात सरता येत तेलाचं. दाखवतात मधून जोर लावायला लागतो. पुराच कट कर ना. हा बघा पूर्ण कटिंग करून झालेला आहे आणि जबरदस्त हा बघा छान तयार झालेला आहे. हे बघा मस्त पूर्ण कटिंग केलं आहे. इकडून पण बघा, म्हणून ना आम्ही जास्त पिकून नाही दिलं त्याला. हलकेसे थोडेसे मिडियम साईजचे गरे आणि साईज मोठी आहे गऱ्यांची बघा, एकदम जबरदस्त दिसते. हा इथे नाही, हा देठाचा भाग असतो तर हा कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा म्हणजे चीक पूर्ण त्याचा निघून जातो. पावाचा भाग असतो इकडे, आमच्या गावाला याला पाव बोलतात मधल्या भागाला. हा बघा पूर्ण ना इकडे पण असे तुकडे करून घेतलेत. ही अशी ना वरची अशी पाव काढून टाकायची. असे गरे ना असे मोकळे होतात. हे पूर्ण चिटकलेले असतात वरती पावाला. हे आता एक एक करून आई काढून घेते. हे पण टेस्ट करून कशा प्रकारे येते. ह्याच्या साईडच्या ना हे अशा साली काढायच्या. आतमध्ये अट्टाल असतो फणसाची बी, आमच्या इकडे ना अट्टाल बोलतात. अट्टाल बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात तर तुम्ही कमेंट करून सांगा. ह्या बीला अट्टाल बोलतात याला आमच्या इकडे. ह्याची पण भाजी वगैरे करतात, डाळीत वगैरे टाकतात ना. हा उकळून खातात, भाजून खातात. टेस्ट कर बघ कसा आहे करा. हाय गोड आहे, लय गोड. लय गोड ना. गोड आहे भरपूर आपला फणस. चला आता नाही टेस्ट करून सांगतो तुम्हाला आपल्या फणसावरचे गरे कशा प्रकारे. हे खास आपण वाड्याचे इथे आणायला गेलो होतो. एक नंबर आहे. तर मंडळी आज आपण गेलो होतो आपल्या फणसावरती आणि तिकडून आपण मोठा 20 ते 22 किलोचा फणस आणला आणि तुम्हाला ते कापून पण दाखवला की कशा प्रकारे आतमध्ये गरे आहे. कापा ॲक्च्युली फणस होता आणि काप्या फणसाचे ना गरे 1 नंबर लागतात आणि अतिशय चविष्ट आणि गोड आहे. इकडे गावाला ना नेहमी असंच असतो, म्हणजे मे महिना आला ना की वेगवेगळे आपल्याला फळं खायला मिळतात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.